हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या पॉडकास्टची सुरुवात मी एकदम आपल्या जुन्या स्टाईलने करणार आहे, कारण आज मला कोणीतरी आठवण करून दिली की जी तू आजकाल तशी सुरुवात नाही करत, किंवा तू असं नाही बोलली यार, बरेच दिवस झाले तू असं इंट्रो केलं नाहीस. सो आजच्या कॅरेक्टरची ओळख करून देण्यासाठी की आजचं पॉडकास्ट होणार आहे, म्हणजे ऑफकोर्स थंबनेलवरून तुम्हाला समजणारच आहे, पण थंबनेल जर बघितलं नसेल तर त्यांच्यासाठी वांगो द वांगाडी वांगो वांगो एंजामी एन्जॉय एंजामी वांगो वांगो वांगाडी कुको 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 कुको. बापरे, सकाळी आहे ना, उठल्या उठल्या जर कोणाचा व्हिडिओ कधी बघू नये, म्हणजे जर तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल आणि परत झोपायचं नसेल, डेफिनेटली ह्या व्यक्तीचा व्हिडिओ कधीच बघू नका. म्हणजे मी तर आज कुठे नाही ते कधी मी चहा घेतला होता आणि चहा घेत घेत हिचा व्हिडिओ बघत होती. मला अक्षरशः चहा असा म्हणजे माझ्या हातातनं असा तो कप सरकत होता आणि डोळे माझे मिटत होते. आणि मला ना ते असं दाखवतात ना, असं मूवीजमध्ये वगैरे एकदम एक्स्ट्रा स्लो मोशन, असं मला तिचे वर्ड्स आणि तिचं ते एक्सप्रेशन, तिचं ते ग्लॉसी आयलायनरवाले असे नशे, म्हणजे कसले विचित्र ते डोळे आणि त्यात ती भडक लिपस्टिक आणि सगळंच ओव्हरऑल. तर माझ्या डोक्यात तिचा एक एक शब्द माझ्या कानावर खूप बारी मावा गेला बारी वाग असं होत होतं मंडळी. मला एकदम गरगरलं आणि अक्षरशः माझे डोळे असे बंद व्हायला लागले आणि मला काही समजेनाच की आत्ता मी एवढा वेळ झोपून मस्त एक गुड नाईट स्लीप घेऊन उठली आहे आणि मी हे काय बघितलं, चहाची म्हणजे पूर्ण जी मला असं चहाने जी तरतरी येते ती सगळी तरतरी नष्ट झाली. चहा पण ढेपाळला माझा. माय गॉड मंडळी, नाही बाबा, नाही, बिलकुल नाही. ह्यापुढे सकाळ सकाळ वांगाडीचे व्हिडिओज बघणं बंद. आता काय माहिती आहे की आता जितके म्हणजे हवे होते ना, जरुरी होते ना, तितके कमवून झाले. आता थोडंसं म्हणजे स्लो डाऊन करणारही, कारण आता लगेचच म्हणजे पुढचा पत्ता काढायचा नाही आहे ना. थोडंसं आता हात मारायला थोडा वेळ आहे. मग आता थोडंसं बॅलन्स आउट करणार, असेच व्हिडिओ टाकणार, असेच काहीतरी फालतू व्हिडिओ, काहीही कॉन्टेंट उचलून टाकणार. आणि मग अरे रे रे कॉन्टेंट संपला, अरे रे रे कॉन्टेंट संपला म्हटल्यावरती मग कुठला तरी बाथरूम उघडून दाखवणार, किंवा मग कुठला तरी आपला मिडनाईट कम्फर्टचा रूम उघडून दाखवणार. असं म्हणजे मोठा महल आहे ना. मग आता एक 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 असं वर्षभर, मोर दॅन इयर हे कॉन्टेंट चालत राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे असं पटापट पटापट थोडी ना, मग मध्ये मध्ये असं अप्स अँड डाऊन असं थोडं बॅलन्स आउट करत राहणार ही बाई. आणि म्हणे की बऱ्याच लोकांना बघायचं होतं, बरेच मला कॉमेंट्स होते. हो का, बरेच कॉमेंट्स होते, बऱ्याच लोकांना जे बघायचं आहे ते त्याचा खूप विचार करते तू आणि खूप लगेचच व्हिडिओ घेऊन येते. तर मग तुझ्या व्हिडिओ खाली आम्ही रोज कमेंट बघतो, रोज, की ताई होम टूर कधी देणार, ताई होम टूर कधी देणार, ताई दाखव ना घर, पूर्ण घर दाखव, पूर्ण घर दाखव. ते नाही ग तुला कधी असं वाटत की बऱ्याच लोकांच्या कॉमेंट्स होत्या किंवा बऱ्याच लोकांची इच्छा होती, काहीतरी आपलं स्वतःला उगाचच काहीतरी फेकायचं म्हणून आणि मी किती विचार करते दाखवायचं म्हणून. अरे काय तुला इतके म्हणजे खरंच यार, तुझे अंडे तोते असतील. कोणाला तोत्या बनवते तू, तोत्या बाई. नेचरच्या सान्निध्यात मला खूप 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 आवडतं, खूप 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 भारी वाटतं. मला नेचरशी रिलेटेड गोष्टी आवडतात. हो का, बरोबर, लहानपणापासूनच सवय आहे ना. वडापाव खायचा आणि मग त्याच कागदाने पुसायचं तिकडे नेचरच्या सान्निध्यात, है ना, पटरीवर. दगडं बिगडं काय नाही मिळालं तर नेचर, दगड पण तर नेचरच आहे, दगडाने पुसायचं. आणि अंडे, बापरे, अंडे तर म्हणजे नेक्स्ट लेवल नॉलेज. अंडे काय कुठला वेगळा पाला खातात काय? अंड्यांना असं वाटतं की ही तर तिथेच पैदा झाली आणि हिला काय माहितीच नाही बुवा काय भारतात कसं असतं आणि काय राहतं आणि काय नाही राहत. अंडे हिला भारतातल्या ऋतूंची माहिती देत होते. काय तर म्हणे की इथे 3 सीझन असतात, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. आता उन्हाळा चालू आहे, अजून 1 महिना मग पाऊस येईल आणि तिथे वातावरण खूप छान आहे, भारतात असं नाही राहत. अरे बापरे, माहितीच नव्हतं तिला. तिथेच झाली आहे ना, तिला कसं माहिती असणार, कधी बघितलं नाही कसं असतं. भगतपुरीच्या बाहेर नाही पडली, भगतपुरीतून डायरेक्ट तिथेच पोचली आहे ना. म्हणून मग तसं आधी वडापावच्या कागदाने पुसायची, आता पिझ्झाच्या बेकिंग पेपरने पुसते. बस तेवढाच फरक आहे.
आता पण जेट स्प्रे नाहीच आहे, इथे पण कागदाचाच वापर, निसर्गाचं सानिध्य खूप आहे, तिला खूप आवडतं. तुम्ही माहिती द्या बाबा, एकदम म्हणजे ठार वेडे ठार. हे तिला पकवतात, ती यांना पकवते, चांगलं जमलं यांचं. आणि काय स्टाईल, मी आता वॉकला जाणार आहे, जेव्हा कधी मला असं वाटतं की जरा असं बाहेर जरा वेळ मिळतो आणि बाहेर जाते, तर मी जात असते जरा राऊंड मारायला आणि आजूबाजूला जरा फेरफटका मारून येत असते. रेग्युलर नाही, मी आधीच सांगते, रेग्युलर नाही, पण मी असं मध्ये मध्ये जात असते. खूप हसायला येतं ना आजकाल, खूपच असं म्हणजे उगाच असं ते हसायचं टाकायचं मध्ये, उगाच असं फाकायचे ते ओठ, नाटकी नुसती, रेग्युलर नाही. तसं काय हिला अंडे मागेच लागणार आहेत ना, हिला माहिती आहे एकदा दाखवलं तर मग सारखंच एक्सपेक्ट करतील, म्हणून लगेचच रेग्युलर नाही. आणि किती तसा एकदम असा ठसक्यात बोलायचं. आले मोठे. अगं बाई, तू ना रेग्युलर काहीच नाही केलंस तरी चालेल, फक्त मिडनाईट कम्फर्ट दे, त्याच्यावरच सगळं काम होईल तुझं. बाकी काही करायची गरज नाही आहे, आमच्यासाठी काहीही करू नकोस. तू त्यालाच काय ते त्याची आहे ना बिन वाजव, बस त्याला झुलवत राहा. बाकी तू काही नाही केलं, काय केलंस काही फरक पडत नाही. मोठी आली रेग्युलर नाही वाली. आणि इथे स्वच्छता आणि असं प्रत्येकाला वाटतं की असं स्वच्छ असावं आणि आजूबाजूचा परिसर चांगला असावा, सगळेजण रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. हो का, मग इथे भारतात आल्यावर काय होतं तुमचं रिस्पॉन्सिबिलिटीचं? कशी घाण करतेस तेव्हा कसं? रिस्पॉन्सिबिलिटीच्या गोष्टी ना त्यांनीच कराव्यात ज्या सगळीकडे जे लोक इक्वली सेमच वागतात. तिकडे फक्त रिस्पॉन्सिबिलिटी, भारतात आल्यावर घाण करायची, टोपात हात घालून पॉपॉ इडली खायची, तेव्हा नाही. तेव्हा काय होतं मग, कुठे जातात मॅनर्स? मग घरच्यांना पण शिकवायचं ना जरा, काय फायदा एवढी बहीण बाहेरगावी असून घरचे घाण करत असतात. तसं तर खानदानच घाण आहे, यूट्यूबवर घाण पसरवली आहे. स्वतःच्या घराचं साफसफाई ठेवायची, स्वतःचं घर साफ ठेवायचं, पण घरातली सगळी घाण म्हणजे मानसिक घाण, शारीरिक घाण, जे पण सगळं घाण आहे ना, ती सगळी घाण निगेटिव्हिटी सोशल मीडियावर टाकून द्यायची. म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनात हेच आहे, आपलं स्वच्छ करायचं आणि दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये ते ढकलून द्यायचं. आपलं हे, आपलं ते, आपलं असं करून स्वतः अट्रॅक्ट करायचं पॉझिटिव्हिटीला, आणि तुमची पॉझिटिव्हिटी माझ्यात आणि माझी नेगेटिव्हिटी तुमच्यात. ओम फट्ट स्वाहा, हे आहे DBSचं मूलमंत्र. वॉक करतेस तर कर ना वॉक जरा, नुसतं कशाला इकडचं तिकडचं नुसतं धापा टाकायचं, हसायचं. छान ना, छान, खूप छान वाटतंय, खूप मस्त, मला खूप भारी वाटतंय. आणि तुम्ही बघू शकता की खूप असं मस्त जंगल आहे आणि मी इथं मस्त छान वाटतंय, खूप भारी वाटतंय, फ्रेश एअर आहे. अरे जा ना, गप बस ना, ते तोंड घाण वाफ मारते, गप बस, चाल गपचूप, नाही तर गवस तिकडे. नुसती धापा टाकते आणि तोंडाची वाफ सोडते. आणि फ्लक्सला ट्रेंचमध्ये कसे काय ग बोर्ड, हा सगळे डायरेक्शन हे तेचं ट्रेंचमध्ये बोर्ड होते, ऐसा कैसा रे बाबा? मतलब अपना माहिती एकदम ताबडतोड एकदम सही आहे ना, है ना, है ना? नाही का, नाही का, नाही का? तुला काय वाटलं कोणाला काय वाचता नाही येत? कोणाला ती अंड्यांकडनं तर अपेक्षाच नाही आहे, पण अंड्यांनो तुम्हाला सांगितलं तर थोडंसं डोकं लावू शकता ना तुम्ही. ते असे बोर्ड बीट दिसतात ना, ते कधीतरी ट्रान्सलेट करून बघा गुगल लेन्सवर टाकून, आणि चेक करा कुठली भाषा आहे, आणि विचारा तुमच्या ताईला. काय पण फेकेल ती, म्हणेल इथे असतात असे ट्रेंचमध्ये, पण असं नसतं. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं वेगळं असतं की नाही. तुम्ही गुजरातमध्ये कधी मराठी बोर्ड बघितलेत का? बघितलेत नाही ना. मग कधी महाराष्ट्रामध्ये तुम्ही कधी मल्याळी बोर्ड बघितले? असं म्हणजे मेजर जे असे रस्त्याचे डायरेक्शन देणारे किंवा असे जे बोर्ड असतात, माइलस्टोन वगैरे, हे असे बोर्ड्स कधी बघितलेत का दुसऱ्या लँग्वेजचे? प्रत्येक स्टेटच्या लँग्वेजचं असतं ना तिथे. मग असं कसं असेल? खोटं बोलते हो, तुम्हाला फसवते किती. तसं मला काय फरक नाही पडत, तुमची पण लायकी तीच आहे, पण बघा जरा. आता तुमचा माझ्यावर विश्वास नाही तर तेवढी तरी मेहनत करून बघा. ॲक्च्युली यांच्याकडे एक ती मेहनत करायची यांचं ताकदच नाही ना. ते पण म्हणजे बरोबर आळशी ताईच्या आळशी अंडे, म्हणून ताई बरोबर हेरले ताईने. एवढी अक्कल असती तर काय हवं होतं ना मंडळी. मुळात हिला फॉलोच कशाला केलंस. आणि हिचं तर काहीतरी वेगळंच, काय तर ते म्हणे स्क्रम्बल
अगं साधं भुर्जी म्हणावं ग, बोलावं साधं की मी भुर्जी केली आहे किंवा भुर्जी करते. 2-3दा ते स्क्रम्बल स्क्रम्बल आठवण्याचा प्रयत्न करते. ते स्पष्ट जाणवतंय चेहऱ्यावर की मी बरोबर बोलते की चुकीचं बोलते. काहीतरी म्हणजे काहीतरी गडबड आहे, काहीतरी चुकतंय पण ते समजत नाहीये. पण भलेही चुकीचं बोलेन पण मी मराठी नाही बोलणार बाबा, इंग्लिश बोलणार. वांगोद वांगाडी, इंग्लिश 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 इंग्लिश. आता तर मला तिकडच्या ना प्रशासनावर पण डाऊट आहे. म्हणजे अजिबात ह्यांना भाषाने साधी इंग्लिश येत नाही व्यवस्थित. कसं काय यांना विजेच कसे मिळतात आणि यांचं कसं काय परमिट आणि सगळ्या गोष्टी यांचे पासच कशा होतात, हा आता मला मोठा प्रश्न पडलाय. चायला आमच्यासारखे हुशार माणसं आपल्याला फालतूचं टेन्शन येतं कधी विजा अप्रुव्हलला टाकायचा म्हटलं तर. ह्यांचं बरं सगळं आपलं काही येत नाही जात नाही, पण आपले धक्के मारू धक्काबाजी करून कुठे कुठे सर्टिफिकेट टेकवून वरून सगळं म्हणजे जातीचा उपयोग करून केलेल्या गोष्टी आहेत. पण लपवायचं ते मात्र म्हणजे अभिमानाने नाही सांगायचं, तो मोठेपणा यांच्यात नाही. किती ना आता तर म्हणजे त्या बुद्धांना तर गायबच करून टाकलं तिने. त्याचं काही नाव निशाण काहीच नाही, कुठेच नाही. ते गणपती बाप्पा दाखवले पण बुद्धाच्या मूर्तीचं काय केलं, कोणी कधी विचार केला त्याच्याबद्दल? काही म्हणजे काही एक चकार शब्द त्या घरातनं निघताना ही बाई बोलली नाही की या घरात आल्यावर ती बाई बोलली नाही. इतकी इतकी लालायक बाई आहे जी आपल्या स्वतःच्या धर्माची नाही होऊ शकत, ती दुसऱ्यांची काय होणार आहे. आणि सारखं आपलं ते इतकं वडापाव मम्मीचं लागलंय ना मनाला, इतकं लागलंय ना की बाप रे, कुठून म्हणजे मी थोडी हल्ली आणि वडापाव मम्मी झाली तर मात्र काय खरं नाही. वडापाव मम्मी बरोबर पण उडती उडती खबर आली आहे, फुल ऑन एकदम धमाकेदार झालेलं आहे, झुंपली आहे याची. त्याच्यामुळे आता तर बिलकुलच नाही. त्यामुळे असं हिचं झालंय ना की बापरे, मी इतकं पोर्शन खाते, माझं पहिल्यापासून एवढंच खाणं आहे. म्हणजे थोडं मध्ये असं काय असेल तर मग काळा मसाला विसाला तर मग चाकते, पण बाकी एरवी माझं पहिल्यापासून कमीच खाणं आहे. ओके बाई, तुझ्या जीवाला खाते खा, नाही तर नको खाऊ. उपासमार कर पोरींसारखी, पोरींची पण उपासमार कर, स्वतःची पण उपासमार कर, काय वाटेल ते कर. आम्हाला काही नाही तुझं बाबा फिगरशी का काय नाही, ज्याला आहे त्याला दाखव, त्याला दिवस रात्र घेऊन आपली वाजवत बस त्याची पिपाणी. आम्हाला काही सांगू नकोस त्याच्याबद्दल. आणि उगाच बोलायला काय नाही म्हणून काहीही बोलत असते, झुरका मारल्यासारखं काहीही बोलत असते. काय तर म्हणे माझ्या मुलींना मोदक आवडतात, मी त्यांच्यासाठी आता मोदक केले तर त्यांना ते मोदक आवडतात, हेच खूप जास्त महत्त्वाचं आहे. ह्याच्यात महत्त्वाचं काय आहे? मुलींना मोदक आवडतात तर महत्त्वाचं कुठून आलं ह्याच्यामध्ये? महत्त्वाचं तुला काय आयुष्यात काय महत्त्वाचं आहे कधी कळलंय का तुला? हां, जर तुला कळलं असतं ना आयुष्यात आधी आपल्या स्वतःचे रिलेशनशिप वाचवले असते, ते किती महत्त्वाचे आहेत हेच तुला कळलं नाही. मोदक खाणं महत्त्वाचं आहे, अरे बोलली असती तुला आता. चल ना आवे निकल लडियन. आणि तो परवाचा व्हिडिओ होता ना ज्याच्यामध्ये सगळं भाज्याच भाज्या आणि कटिंग चॉपिंग आणि ही तयारी ती तयारी आणि सगळं काही विषय नाही म्हणून, किंवा जसं मी सांगितलं की असं थोडं मध्ये असं काहीतरी पकाव व्हिडिओज आणायचे, मग परत उसळी मारायची, परत पकाव व्हिडिओ आणायचे, कारण ते असं बॅक टू बॅक एकदाच सगळं असं हिच्या डोक्याने, म्हणजे हिला जसं वाटतं तसं ते एकदम खूप 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 भारी कॉन्टेंट हिला एकदमच संपवायचं नाही आहे ना, त्यामुळे ती करत असेल. पण एकंदरीतच तो व्हिडिओ बघून मला असं वाटलं की शी इज नथिंग लेस दॅन अ सर्वंट देअर. म्हणजे खरंच इतकं म्हणजे तिला ना हे 101% खरं आहे की ह्या बाईला त्या मुंज्याने फक्त आणि फक्त तिथे रांदावाडा उष्टीकाडा करायलाच आणलेलं होतं. त्यातनंही काहीतरी थोडंफार कमाई, थोडंफार काय म्हणजे आयतं फुकट ठगवीची फालतू कमाई जर मिळत असेल तर एकदम बल्ले झाली आणि थोडंसं म्हणजे हिची लेवलअप झाली बस. बट शी इज नथिंग एल्स दॅन अ मेड. म्हणजे इतकं तिचं आयुष्य, ह्याच्यापेक्षा म्हणजे खरंच मला असं वाटतं की आपलं खूप 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 भारी आयुष्य आहे. म्हणजे टचवूड, खरंच टचवूड. सगळ्यांनी जिथे बसल्या ना लाकूड बिकूड आहे ना आजूबाजूला, तर जरा हात लावा, खरंच दृष्ट नको लागायला. हे काय आयुष्य आहे शी, याक. सकाळी उठायचं ते आपलं नुसतं काम 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 काम, नाश्ता जेवण, मिडनाईट कम्फर्ट, आफ्टरनून कम्फर्ट, नंतर नाश्ता जेवण चहा आणि काहीतरी न्यायचं आणायचं सोडायचं, बाहेरचं सफाई करायची, घराची सफाई करायची, बाथरूम धुवायचे, हे करायचं ते करायचं, बस. काही नाही. पैसा आहे पण तो काही कामाचा नाही, हे असंच.
अख्खा वेळ नुसतं आपलं असं बिन वाजवत बसायची आणि कसं खुश ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये स्वतःचं म्हणजे वेगळं प्रेशर, त्याच्यामध्ये आपलं कुठे असं काही हे नाही झालं पाहिजे बाबा, हात खरखरीत नाही झाले पाहिजेत आणि फिगर पण अशी नाही हे झाली पाहिजे, नाहीतर मग मांजा द फंजा जाईल लगेच फरमनीला पळून. मग ते पण एक लफडं, ते सततचं डोक्यावर टेन्शन. मग मांजाने गुंडाळलं तर काय होणार, म्हणून मग मांजाला गुंडाळ्यात ठेवायचं. मग ते कसं पण काही, मग त्याच्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. कसलं आयुष्य ना. मला बघूनच थकावट होते ते काय ते करत होती ते. म्हणजे एवढ्या भाज्या करायच्या, त्याची सगळं तयारी करून ठेवायची, मग भांडी घासायची, कपडे धुवायचे, पुसापुशी करायची, आणि मग काय ते व्हिडिओ बनवायचं, मग ते खायचं. म्हणजे आता ते आणि कमवून आणायचं पण प्रेशर. आता फक्त पहिले तर फक्त ते दुसरंच म्हणजे शारीरिक प्रेशरच होतं, कम्फर्टवालं. पण आता दुसरी आणि एक ॲडिशनल सवय झाली आहे की कमाने काय बाई, कुछ भी कर कमा, बस झालं आता तुझं कम्फर्ट. काय आता मुंजाला कळलं आहे की ते काय फॉर्मनीला आणि ॲमस्टरडॅमला सगळीकडे अवेलेबल आहे, त्याच्यासाठी काही हिची गरज नाही. हां, ही थोडी फुकटात मिळते, पण आता फुकटात मिळण्यापेक्षा इम्पॉर्टंट झालं आहे की फुकटात पण मिळालं पाहिजे आणि उलट हिनेच पैसे पण त्याला दिले पाहिजे. म्हणजे हिला पाहिजे असेल तर हिने पैसे द्यायचे, असं आहे. अभी हे अलग सीन हो गया आहे. त्याच्यामुळे मग आता अजून जोमाने कामाला लागली आहे. शी बापरे, काय हे आयुष्य. मंडळी बघा, आहे की नाही छान, आपलं मस्त चाललंय. कशाला पाहिजे सगळं ना, फक्त दिखावा आहे दिखावा. असली बात तो कुछ और ही आहे. थोबड्यावर दिसतं ते, कितीही असं खोटं हसलं ना तरी ते दिसतं की किती तो सगळ्या बाजूंनी स्ट्रेस आहे आणि काय लेवल आहे या बाईची, तीच लेवल आहे. अजिबात तुझी अपग्रेड झालेली नाही लेवल, कारण डीलच झालं ना त्याच्यावर. जो झासा टाकून गटवला, आता ते मग तीच गोष्ट राहिली नाही तर मग कसं चालणार ना. त्यामुळे मग आता ते मेंटेन करावंच लागतं. आता शरीर साथ देऊ दे, वय साथ देऊ दे, न देऊ दे, ते काय नाही. मागताय मतलब मागता इच्छे. आणि बीटरूटवाली कॉमेंट, तुमची कॉमेंट वाचून गेली, पोचली तिच्यापर्यंत, वाचून गेली लगेचच. बीट असेल तर अजून मस्त, अजूनच छान, खूप 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 छान. अगं बीट असेल तर अजूनच छान, ते राहू दे. पण ते गाजर कशाला घालतेस ते आधीच सांग मला तू. गाजराचं काय ते बाबा, हां? गाजर घालून काय करते, म्हणजे इन्फ्युज्ड वॉटरमध्ये म्हणते मी. आणि बाकी कुठे काय घालते ते काय आपल्याला, ते काय करते ते वेगळं आहे, ते नाही विचारत आहे मी. नाही तर वेगळंच काहीतरी वाटेल, घालते कुठे घालते काय करते ते नाही मला जाणून घ्यायचं नाही बाबा. ऐक ना, एक काम कर ना, झुकिनी पण घाल ना वॉटरमध्ये म्हणते. वांग पण घाल ना, वांग तो फेवरेट, असा अल्टिमेट फ्लेवर देईल ना, मस्त मजबूत एकदम सगळ्याच बाजूने. बघ मस्त मजा येणार. छोले पण घाल, चांगले असतात छोले पण घाल. हां, भिजत नाही म्हणजे वॉटरमध्ये. काही करेल, काहीही करते वाटेल ते. आणि काय त्या बाटल्या रंगीबिरंगी, शी, म्हणजे ती चुपायची एवढी सवय झाली आहे ना. स्ट्रॉ म्हणते मी मंडळी, चुप वेगवेगळे आणले तिने कलरफुल. एकच कलर बघून कंटाळा येतो ना, म्हणून. अरे स्ट्रॉचा म्हणते मी मंडळी. मग हिरवा स्ट्रॉ, निळा स्ट्रॉ, पिवळा स्ट्रॉ असं. पण मी काय म्हणते, बाटली एकच आणायची ना, बाटली पण बदलायचं कशाला ना उगाचच आपलं. नाही, मला वाटतं म्हणजे कधी जास्त असं म्हणजे काय हे झालं एक्सेस तर काचेची बाटली फुटू शकते, म्हणून बाटल्या पण तिने एक्स्ट्राच्या आणून ठेवल्या असतील. नाहीतर स्ट्रॉ बदलला असता तरी काम झालं असतं ना. कंटाळा येतं तर ठीक आहे, काही हरकत नाही. बापरे, डाएट आणि माझं असं, आणि मी असं जेवण बनवते आणि हेल्दी आणि सगळं न्यूट्रिशन असं मिळालं पाहिजे, हे ते. वालीचा भाजीचा रंग कसला, तो तेल होतं, तवंग होता तो, तरंगत होतं. बाप रे बाप, म्हणजे काय प्रकार होता तो. भाजीत तेल आहे की तेलात भाजी, तेच कळत नव्हतं. रंग म्हणे रंग. आणि हिच्या पोरींना एवढं आवडलं होतं तर मग का नाही येऊन बोलत. एरवी तर घुसत असतात कॅमेरामध्ये नको तेव्हा. माझे पप्पा ते काय म्हणते, तुमच्याबरोबर आहे ना मला जास्त मजा येते, मम्मा बरोबर आहे मला एवढे पण नाही करता येत, म्हणजे ते येते. हां, आता नाही येत. तिथे बाजूलाच ती वेल्ला बसली आहे, पण वेल्ला काय एक शब्द नाही. हीच सांगते की म्हणाली की खूप छान झालं होतं, खूप भारी झालं होतं. ते मला म्हणतात की मम्मा खूपच भारी झालं होतं, त्यापेक्षा दुसरं सुख नाही. अगं ती बाजूलाच बसलेली ना,
मग तिला जर खूप भारी वाटलं होतं तर तिच्या एक्सप्रेशनवरून तिच्या बोलण्यातनं कळलं असतं ना. बोलता नाही येत का तिला? येतं ना ॲटे बेटी करायला. मग बोलली असती ती. येऊ द्यायचं ना तिला पण लाडात. तू कशाला सांगते स्वतःच खोटारडी. चल निकल ऑडियन. यांची शाळा पण यांच्यासारखीच विचित्र दिसते. काय पण कॉन्टेंट, यांना कॉन्टेंट प्रोव्हाइड करते की काय? काही वाटेल ते, कधी वाटेल त्या वेळेला वाटेल ते. म्हणजे ठीक आहे, काहीतरी दुसरं करायचं ना मग. असंच ठेवायचं असं फन डे म्हणून. उगाच होळी कशाला? होळी मॉली कशाला? कधी काही भाई ये हमारा कुछ इज्जत आहे. आम्हाला असलं काय फालतूगिरी चालणार नाही. तुमचं स्वतःचं काहीतरी असेल ते स्वतःचं करा, टाइमपास करा. उगाच आपल्याला कधी काही उठून काही कराल. आले मोठे, इज्जत में रहने का, लायकीत राहायचं. आणि गेली ही मोठी. आणि टीचर म्हणजे काय? हिला काय टीचर काय खाऊ वाटतो का? 4 शब्द तरी बोलता येतात का? मोठी आली टीचर बनते. डान्स टीचर म्हणजे काय ढुंगाणाला डान्स टीचर होतं नाही. आणि त्याच्यामध्ये टीचरसारखं काय होतं? काय कोणाला काय शिकवत होती की कुठलं काय ते तुला एक्झॅक्ट स्टेप फॉलो करणं वगैरे काही मॅन्डेटरी होतं? काही तू फक्त नाचायचं होतं. त्यांना जसं जमणार तसं ते नाचणार होते. काय तुला काय डिट्टो काहीतरी फॉलो करायचं आहे किंवा तू काहीतरी शिकवणं कशाला म्हणतात मुळात? उगाच काही फालतू टायटल. अंडे लगेच बघायला गेले असतील की काय आपली ताईला टीचर बिचर बनली की काय, ताईला काहीतरी ऑफर बिफर. अरे तोंड उचकडले तर गटार आहे गटार तुमची ताई. उघडलं तर काय 4 शब्द पण नाही. फंबल एगवालीला कोण घेणार आहे? फंबलला, येडीबाई 2.0. काय नाचत होती भगतपुरीची छपरीबाई. शी कसलं म्हणजे ना इज्जत घालवली ग. शी खूपच घाण. कसलं काय. आणि काय तर म्हणे की टीचर्स खूपच एक्साइटेड आहेत, त्यांना माझ्या हातचं खायला मिळणार. ते मला म्हणत होते की काय आणणार तुम्ही बनवून. अरे टीचर मराठी बोलतात काय? असं आणि तसं असं बोलतात? काही हरकत नाही असं बोलतात. वा असं बोलतात. अरे कसं बोलल्या तुझ्याशी? जसं बोलल्या तसं बोलून दाखवायचं ना. आम्ही समजलो असतो. आम्हाला सगळं समजतं. आम्हाला सगळ्या भाषा येतात. कुठल्या भाषेत कसं बोललाय सांग ना. जसं बोलल्या तर इंग्लिशमध्ये बोलल्या इंग्लिश मग तसं बोलून दाखव. काही स्वतःच्या मनाचं. आणि त्यांना काय घरी खायला मिळत नाही की काय? तुझ्या त्या बकवास पुलावसाठी हे पुलाव कमी फोडणीचा भात जास्त वाटत होता. तो फोडणीचा भात पण चांगला असतो आमचा ह्याच्यापेक्षा. आणि म्हणे फ्लेवरफुल. काय बनवून द्यायचं काय? म्हणजे खरंच कसल्या आहेत रे ह्या. काय ते टीचरला जरा द्यायचं. एरवी तू एवढं काय काय दुनियाभरचं आवडतं मण्यारला 55 भोग दाखवते. पण ते टीचरला काहीतरी कधी एखाद्या दिवशी काहीतरी बनवून न्यायचंय तर जरा व्यवस्थित न्यायचं. फोडणीचं भात नेला या बाईने. येडी बाई. शी. आणि ते पोरांना ब्लर केलं तर म्हणे की मी ब्लर केलं कारण असं चांगलं नाही ना, असं बरं नाही, अलाउड नाही आहे, असं आपण दाखवू नाही शकत. हो का? तू आम्हाला शिकवणार? तुला उशिरा सुचलेलं शहाणपण जे आमच्यामुळे शिकले ते आम्हालाच. म्हणजे हे तर असं झालं की तू आता आम्हाला शिकव. माँ को ना नहीं सिखाते बच्ची, समझे क्या? कच्ची है अभी तू. सिर्फ थोड़ा जेवना के आ गया तुमको तो ऐसा लगने लगा तुमको सब समझ में आ गया क्या? हमको शिकायगी. एवढं सेफ्टीचं एवढं होतं तर पोरींना कशाला पुढे जीव घ्यायला बसवत होती? नकोशा झाल्यात का तुला? का कोण घेऊन जात नाही आहे? त्यांना लक्षात पण आलं ना तरी पण ते घेऊन नाही जात आहे मंडळी. म्हणजे प्रयत्न केला होता पण ते नाही, ते घेऊन जात नाहीत. नाही घेऊन जात. हिने खूप प्रयत्न केले. काय ना काहीतरी कांड करून, काय ना काहीतरी दाखवून की बाबा जातील घेऊन. पण नाही, कोण घेऊन जाणार? आता हिला पण कळून चुकलं आहे की त्या मुलींना कोण पण फुकटमध्ये नाही घेऊन जाणार म्हणून. आणि त्यांना पण कळलं आहे की ही ना उगाचच नाटकं करते घेऊन जायला पाहिजे म्हणून त्या अथॉरिटीजना. म्हणून ते पण हिच्याकडे लक्ष देत नाही. तुझं चालू दे बिंदास. बॉनेटवर बसव त्यांना. मोठी सेफ्टीच्या गोष्टी शिकवते. आली मोठी मॅंजेची माझ्या पाट. आणि ये सडके अंड्यांनो, तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला फक्त काय मोबाईल आहे ना तो 50चा रिचार्ज मारून काय हिचा व्हिडिओ बघायला दिलाय का नवऱ्याने? मेहनतीचा त्याचा घामाचा पैसा असा उडवता तुम्ही? चिया सीड्स वगैरे तुम्ही स्वतः नाही सर्च करू शकत? फालतू प्रश्न विचारत बसतात. हे सेम आहे का? ते सेम आहे का? तुमच्या इथे ना आळीवाचे सीड्स पण नाही मिळत. तुम्ही तर राहू दे. काय पण फालतूचे प्रश्न तुमच्या अवकातीच्या बाहेर आहे. अवकात तर हिची पण नाही आहे. पण तिला ते काहीतरी मिळालंय तर ती तुमच्यासारख्या येड्यांना येडं बनवते. आणि तुम्ही तुमचा आणि तिचा काही संबंध नाही फालतूमध्ये. काय नाही, काय खाण्यापिण्याचे तुम्हाला अर्धी भाकर मिळायच्या लाले. त्या अर्ध्या भाकरीच्या किमतीमध्ये हिच्यावर उडवतात 50चा रिचार्ज मारून. आले मोठे चिया सीड्सची माहिती काढतायत. एवढे माहिती असतं ना
तर एवढी लेवल असली असती ना, तुम्हाला हा प्रश्नच पडला नसता. तुमच्या डोक्यात भरलेत बिया, ज्या कधी ना, ज्याला अंकुर फुटत नाही, अशा एकदम सुकलेल्या आहेत त्या डोक्यातल्या तुमच्या बिया. आणि प्रत्येक वेळेला या बाईला, मागे पण मी म्हणाले ना, प्रत्येक गोष्टीला व्हॅलिडेशन पाहिजे असतं. त्या मुलीला विचारते की काय म्हणाले तुझे फ्रेंड्स माझ्याबद्दल, ते काय म्हणाले. तिला रटवून ठेवलेलं ते एकदम समजत होतं, समोर दिसत होतं. एरवी तर तू त्यांना तोंड उचकटून बोलायला देत नाही, ते दुसरीला तर गप्पच केले. आता मला ते तुमच्या ते तर बंदच. आता हिला समोर आणते, आणि ते सुद्धा जरूरत पडेल तेवढंच, आणि जितकं सांगितलं तितकंच बोलायचं. ह्या बोलीवरती तिला घेते कॅमेरावर. ती म्हणे की माझे फ्रेंड्स बोलले की तुझी आई भारी नाचते. तिचे फ्रेंड्स पण असे म्हणजे मराठीत बोलतात का, भारीच दिसतेत सगळे एकदम. आणि मराठी पण अशी की तुमचीच भाषा बोलतात एकदम. भारी, खूप 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 भारी नाचते तुझी आई, खूपच भारी नाचते तुझे मम्मा, एकदम तगडा पार्वता माने, असं बोलले का. बघायला लागेल आता कोण आहेत फ्रेंड्स. माझे पॉडकास्ट जास्त ऐकतात की तुझे व्हिडिओ जास्त बघतात. काय म्हणजे ही तर बोलते ते बोलतेच, हिला तर येतच नाही म्हणा, पण त्या पोरींना पण येत नाही. म्हणजे नॅचरली आता तुम्ही हा प्रसंग डोळ्यासमोर आणा आणि असं विचार करा की हा प्रश्न चियानाला विचारते, तर चियाना भलेही ते नंतर मराठीत ट्रान्सलेट करेल, किंवा ते ती काय बोलली आहे ते मराठीत ट्रान्सलेट करून सांगेल. पण जेव्हा रिअल असतं ना आणि इम्प्रॉम्प्टू असतं, त्यावेळेला मुलं जसं त्यांना त्यांचे फ्रेंड्स किंवा जसं काही त्यांनी जे त्यांच्या कानावर पडलं ते तसंच्या तसं कन्वे करतात, त्याच लँग्वेजमध्ये कन्वे करतात. ते त्याला ट्रान्सलेट करून नाही कन्वे करत. ज्या अर्थी ती ट्रान्सलेट करून डायरेक्ट मराठीतच बोलली, त्या अर्थी ती स्क्रिप्ट बोंबाडने तिला दिलेली आहे. आणि तुला कोणीही काहीही असं म्हटलेलं नाही. तुला असं म्हटलेलं आहे की 1 नंबरची भैताड आहे तुझी आई, 1 नंबर डोक्यावर पडलेली ठग लाईफ आहे. बरं झालं तुझ्या आई चाली आवा वा वा आवा वा वा, त्या विवीला नाही आणलं म्हणून थँक्यू असं तिला म्हणाले असतील. धन्यवाद. आणि आज आणलंस, ह्याच्या पुढे नको, नाहीतर आमच्या मुलांचा आम्ही शाळेतनं दाखला काढून घेऊ, असं त्यांचे पॅरेंट्स टीचरला म्हणाले असतील. समजलं तुला. ऐकायचं आहे अजून नाही ना, मग गबॅस. फालतू प्रश्न विचारत असते खोटारडी. स्वतः तर खोटारडी आहेच, त्या पोरींना पण खोटं बोलायला शिकवते खोटी बाई. आणि काय तर म्हणे मी तुमच्यावर नेहमी काय ना काहीतरी वेगळं शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. काय इन्फ्यूज वॉटरमध्ये गाजरा टाकायचं हे वेगळं शेअर करते, तुम्हाला काय ना काहीतरी शिकवाय. अरे नको भाई, तू आम्हाला नको शिकवू. आम्ही खूप शिकलो, आम्हाला खूप अक्कल आहे. तुझ्याकडनं बेअक्कलीकडनं अक्कल घेण्याची काही गरज नाही आमच्याकडे. आम्हाला तुझ्याकडे जे आहे ना ती स्वतः तू वाचवून ठेव, स्वतःसाठी तू वापर. आणि सगळ्यात मोठी गोची अरे बापरे, तो पॉईंट राहिलाच. म्हणे जिमच्या बाजूलाच ग्रोसरी स्टोर आहे आणि मला काय लागलं तर मी तिथूनच घेऊन येते. अरे 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 मोठा प्रॉब्लेम. ये तो गडबड हो गई, अरे छुट्टी हो गई. एक कॉन्टेंट गेला. आता उठायचं आणि सुटायचं ग्रोसरीच्या नावाखाली. आता तिथल्या तिथेच आणू शकते ना. मग आता काय काय यार, कशाला सांगितलं तू. तरी पण जाईल तोंड उचकटून, इतकी बेशरम बाई आहे. तसं तुझ्या कंटेंटचा काय फायदा होतो की नाही होत ते काय माहिती नाही आपल्याला, म्हणजे नाहीच होत. पण एक मात्र तू खरं बोललीस की कॉमेंट्सचा आणि इतर गोष्टींचा जे पण काही जे व्हिडिओ वगैरे बघतात तर त्याचा पण तुला फायदा होतो. तर ते मात्र 101% खरं आहे, म्हणजे खरं निघूनच जातं सत्य. तर तसंच काहीसं तुझ्या बाबतीत झालं आहे. फक्त फायदा तुझाच आहे, बाकी कोणालाच तुझा फायदा नाही. तुझा तर काहीच नाही. तू तर म्हणजे धरती का बोज आहेस, तुला गरजच नाही आहे तुझी कशाचंच. काहीच उपयोग नाही आहे. तू असलीस काय नसलीस काय काही फरक पडत नाही कोणाला. तू फक्त स्वतःचा फायदा बघ. कॉमेंटमधनं कसं काय इम्प्रूव्ह करता येईल, कसं अजून खोटं बोलता येईल, काय कॉन्टेंट शोधता येईल, त्याच्यातनं कसं छापता येईल, कसं येडा बनवता येईल, ते ते कॉमेंटमध्येच शोधत असतेस तू. स्वतःच्या कमी पडल्या तर माझ्या इथल्या पण वाचून जाते. आणि आता तर काय गाणं लावलं आणि रील टाकली आहे, उंच माझा झोका. असं वाटत होतं ना असा कुठंतरी अडकूनच जावा हिचा झोका आणि तिथून धपकन पडावी. एकदाच अशी पडली ना, आपटली ना, 4 दिवस उठली नाही पाहिजे. बस झालं, थोडंसं रिलीफ मिळेल, थोडं शांती डोक्याला आणि डोळ्यांना आणि एकूणच. नुसती बाजूला बघ ते कसं ते कपल असं कसं फॅमिली आपल्या मुलांना वगैरे बसवायचं वगैरे बघतात. आणि तुझं बघ काय, तुझ्या पोरी कुठे आता नाही पत्ता. तो म्हणणार आपला हिला उंच माझा झोका. आणि गाणं पण एकदम ॲप्ट लावलं आहे, बरोबरच आहे.
सगळं म्हणजे सगळेच नातेसंबंध त्याचे तोडून ते तुला सपोर्ट करतोय, त्याच्यानेच तुझा झोका उडतोय उडतोय उडतोय. पण माहिती आहे ना, जास्त जास्त उडाल्यावर काय होतं, जितक्या जोरात उडणार ना तितक्याच जोरात आपटणार. माहिती आहे ना, प्रकृतीचा नियम आहे, लॉ. त्याच्यामुळे आता तुझं काय होणार आहे ते तूच बघ बाबा. उंच माझा झोका, माण्यार हिला ठोका, म्हणजे माण्यार हिला धक्का मारा असं मला म्हणायचं आहे. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल आणि सगळे पॉईंट्स कवर केले असतील. तर काही राहिलं असेल तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.